सो नमस्कार, मी मेहुल बालेराव. बिग बॉस मराठी या महाचर्चेत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. रेवाचं जेव्हा एलिमिनेशन झालं तेव्हा तन्वी तिला एक फायनल लास्टला जे तिला पोयम तन्वी जे तिला बोलली, सो त्या पोयम मध्ये खूप लोक असे बोलले की ते टॉन्ट होतं विशाल आणि अनुश्रीसाठी. सो तुम्हाला ह्यावरती काय वाटतं? नेहाताई, नाही मी तर नाही, आय एम जस्ट गोइंग टू शूट बिकॉज द थिंग इज, लोकांचं काय म्हणणं आहे की ते जस्ट फायनलिस्ट झाले होते. कोण? अनुश्री आणि विशाल. तर त्यांना अभिनंदन करायचं होतं. मग माझा प्रश्न त्या प्रेक्षकांना असा आहे, मग तन्वी फायनलिस्ट झाली नव्हती ती तिकीट टू फिनाले जिंकल्यानंतर? झाली होती ना. तेव्हा तुम्ही काय केलं? इथं म्हणजे मी जो बिग बॉस बघितला त्या आठवड्यामध्ये, आय एम सॉरी, आय एम गोइंग टू बी व्हेरी शॉर्ट अँड प्रिसाइज. सकाळी 9 वाजता अनुश्री आणि विशाल, तन्वी फेक है तन्वी मतलबी है. दुपारी 12 वाजता अनुश्री आणि विशाल, अरे दीपाली तेरा साथ लेकिन यहाँ तक आई है, तू क्या कर रही है. संध्याकाळी 4 वाजता अनुश्री आणि विशाल त्या गुहेत बसून तन्वी फेक है. अरे मग जर तुम्ही तिच्या फायनलिस्ट असण्याचा रिस्पेक्ट केला नाही तर वाय डू यू एक्सपेक्ट द सेम फ्रॉम हर? हा माझा सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे सगळ्या लोकांना. सगळे लोक आता काय म्हणतील माहिती का, अरे पण तिला त्यांनी अभिनंदन तर केलं होतं, तो टास्क होता, ती टास्क जिंकली होती, ती वोटिंगच्या मदतीने आली नव्हती, ती टास्क जिंकली, तिने तिथं हार्ड काय म्हणतात आपण, सगळं स्वेट सगळं दिलं होतं. 6 मिनिटात 20 सेकंदामध्ये तोच चान्स अनुश्री मानेला पण तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाला होता आणि तोच चान्स तुमच्या राकेश बापटला पण होता. त्यांनी काय केलं? त्यांनी जिंकू शकले का नाही? तिथे अरे दुश्मनालाही टाळ्या वाजवाव्या वाटल्या असा गेम तिने खेळला आणि ती तिथे आली. पण तुम्ही तो गेम जिंकल्यानंतर काय केलं? तुम्ही तिची फक्त निंदा नालस्ती केली. कधी तुम्ही म्हणालात की तन्वी तू खूप स्ट्रॉंग होतीस म्हणून तू पोहोचलीस? नाही. ऑल दे सेड वॉज शी स्वार्थी, शी इज मतलबी. करेक्ट. आता मेहुल, मला तुला प्रश्न आहे, जर हा विशाल मास्टर माइंड आहे, जर या विशालला वाटत होतं तन्वी फेक आहे, जर ही अनुश्री खूप खरी आहे आणि हिला वाटत होतं की तन्वी फेक आहे, तर मला हा प्रश्न आहे, कोर्टच्या टास्कमध्ये जेव्हा विशाल आणि अनुश्री दोघंही आत गेले तेव्हा त्यांनी तिथे का म्हटलं नाही तन्वी फेक आहे, आम्ही हिला मत देणार नाही, शी डझंट डिझर्व टू बी इन द तिकीट टू फिनाले थिंग. वाय? तेव्हा तुम्ही काय म्हटलं? तन्वी स्ट्रॉंग आहे, जोकच नाही. तेव्हा हाच विशाल काय म्हणाला? खोटं न बोलणारा विशाल, जो म्हणतो मी खोटं बोलत नाही, जो म्हणतो मी डिसरिस्पेक्ट करत नाही, तो काय म्हणाला? 2 वर्स्ट प्लेयर्स आहेत, त्या वर्स्ट प्लेअर मधून मला एका वर्स्ट प्लेअर निवडायचं ना, तर मग मी आरबीला निवडतो, दीपालीला नाही. कट टू हाच माणूस तिथे येऊन म्हणतो, दीपाली तेरी वजह से तूने काटा बनाया, तेरा साथ लेके तन्वी हात काही आहे. अरे तुला काही जिबेला हाड तुझ्या का कुठलं काही स्वर्ग नरक काही माहिती का कॉन्सेप्ट तुला? म्हणजे तू सॉरी तुम्ही हसू नका, पण सिरियसली म्हणजे तू एवढं खोटं बोलणारा माणूस आहे आणि ते दीपाली त्याला मिठी मारून डान्स करते, नटीनं मारली मिठी याच्यामध्ये. मला खूप आनंद झाला की त्याचा जो खोटेपणा आहे, प्लीज तुम्ही असू नका, नो आय एम सिरियस, त्याचा जो खोटेपणा आहे तो इतका म्हणजे शुद्ध म्हणतात ना, आपल्या पाण्यासारखा उघडा पडलाय. आणि त्या विशाल कोटेंचे लोक विचारतात तन्वीने असं का केलं? बिकॉज शी इज फॉर्म ऑन हर स्टेटमेंट्स. तिला धक्काबुक्की झालेली पटली नाही तर नाही, आणि तिलाच कशाला? मला त्या लोकांना प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या, जे महाराष्ट्राचे खरे बिग बॉसचे होते, तुम्हाला धक्काबुक्की झालेली पट्टी का? जस्ट बिकॉज तुमच्या माणसाने केली आहे म्हणून तुम्हाला धक्काबुक्की झालेली पट्टी का? ती कोणाला पटणार नाही. हा बेसिक रूल आहे. मग जर हा बेसिक रूल तुम्ही तोडला आणि तुमच्या कंटेस्टंटला तुम्ही तरी पण राजा म्हणता, तर मग त्यांनी एक वाक्य बोलली आहे, व्हॉट्स द पॉइंट? का तिला एवढं खेचलं जाते? जस्ट बिकॉज तुम्हाला दिसतंय की ती एवढ्या स्ट्रॉंगपणे तुमच्या लोकांचे खोटे पॉईंट्स पाडू शकते, पण तुम्ही तिचा फेकनेस उघडा पाडू शकत नाही आहात. आता मला एक सांग, लोक हे पण म्हणाले की महाराष्ट्राने वोट दिले, त्यांना तिथपर्यंत आणला महाराष्ट्राने. मग तुमचा विशाल जेव्हा म्हणत होता अरे प्रभू क्यों नहीं जा रहा है, अरे प्रभू क्यों नहीं जा रहा है, मग प्रभूला कोण वोट देत होतं? स्वर्गातनं देव येत होते वोट द्यायला? नाही, जनताच देत होती. मग तो सुद्धा त्यांच्या लोकांचा अनादरच करत होता ना, त्यांच्या मतांचा. अरे सिरियस, आय एम सिरियस. म्हणजे मला खरं सांगा, मला हे खूप मोठे प्रश्न पडले आणि मला राग येतोय गोष्टींचा, कारण तुमच्या लोकांनी हे स्टेटमेंट बोलले तेव्हा लोकांच्या मताचा अनादर नाही, तेव्हा महाराष्ट्राचा अनादर नाही. अनुश्री जेव्हा म्हणते महाराष्ट्र मला ओळखू शकलेला नाहीये, मग बाई तू काय गंडावतेस महाराष्ट्राला? तर नाही. मग जेव्हा तू अख्खा महाराष्ट्र ओळखू शकलेला नाहीये, मग तुम्ही आमच्या तन्वीला काच बोलता? मला हा प्रश्न, मी आमची तन्वीच म्हणणार आहे. बिकॉज एक मुलगी जी टास्क धडारीने खेळते, एक मुलगी जी किचन मध्ये किती थकलेली असो, आज बिग बॉसने पण सांगितलं सगळ्यांसाठी जेवण बनवते, एक मुलगी जी कोणाला बिलो द बेल्ट जाऊन बोलत नाही, एक मुलगी जिला राग आला तेव्हा ती कवितेत तो राग व्यक्त करते, त्या मुलीला तुम्ही काच वाईट म्हणता. आणि तोच अगेन्स्ट मध्ये विशाल आहे, जो धक्काबुक्की करतो, जो सेल्स गर्ल्स म्हणून मुलींना बोलतो, जो लोकांची वय काढतो, जो लोकांचे अफेअर्स डिवोर्स सगळं काढतो, तो तुम्हाला आवडतो. आय एम सॉरी, माझा पॉईंट, आय एम गोइंग टू रेस्ट माय केस. बरोबर आहे. ते तर आहेच. आणि कुठेतरी म्हणजे अनुश्री आणि विशाल कुठेतरी एक सिंपती वोट्स पण घेतात, खूप ठिकाणी ते लोक घेतात आणि त्यांच्या बिहेवियरवरून ते खूप ठिकाणी दिसून येतं की ते कुठेतरी सिंपती वोट्स घेतात आणि ते लोक मॅन्युप्युलेट. आता आपण घरात ऐकत होतो की हे लोक मॅन्युप्युलेट करतात कंडिशनला, पण आता मी बोलेन की अनुश्री आणि विशाल ऑडियन्सला मॅन्युप्युलेट करतायत त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्या बिहेवियरने, ऍक्शन्सने. आणि हे लोकांनी एक सेंटेन्स वगैरे बोललं तरी ते दिसून नाही येत, पण तन्वीचं छोट्या छोट्या गोष्टी खूप हायलाईट होत आहेत. सो हो. आणि आता तुम्हाला काय बोलायचं? याच्यावर मला बोलायचं, सॉरी, मला एक प्रश्न आहे. जे लोक म्हणतात ना तन्वीला माहितीये कॅमेरा कसा घ्यायचा, तन्वी फेक आहे कारण तिला कॅमेरा समोर काय करायचं ते कळतं. बरं चल, मी मानलं पण की 90 दिवस एक व्यक्ती फेक करते, ठीक आहे. मग तुमचा विशाल कोणी ऍक्टर नाहीये का? मग त्याला कोणी ऍक्टिंग नाही शिकवली का? तिची ऍक्टिंग लो लेवलच्या क्लासमधनं झाली आणि म्हणून त्याला तिथे जमत नाहीये? त्याचा कोणी हात धरला कर बो ऍक्टिंग, पण त्याला जमत नाही ती ऍक्टिंग करायला. आणि तन्वीने जर समजा काही केलं तर लगेच ते, म्हणजे माझं काय म्हणणं माहिती का, जेव्हा नाण्याला ना 2 बाजू असतात, हे लोक काय करतात माहिती का, हीच बाजू बघतात, या बाजूला तुम्ही बघतच नाही. सो ठीक आहे, तुम्हाला नाही बघायचं, पण तुम्ही एवढा हेट करता एखाद्या व्यक्तीला, तुमच्या व्यक्तीमध्ये एवढे बरं, तुमचा व्यक्ती एकदम सुंदर पवित्र, मी म्हणते ना राजा हरिश्चंद्र असता तर मी मान्य केलं असतं, पण तुमचा म्हणजे माणूस सौ चुहे चाके खाके बिल्लीचेरी हचको प्रकार आहे तुमच्या माणसाचा.
है ना, तरी पण तुम्ही त्या माणसाला बरोबर. नाही राजा आहे, नाही मास्टर माइंड आहे, अरे मग ह्या तन्वीच्या स्ट्रॅटेजी होत्या, ऍक्सेप्ट इट. मग ती तुमच्या विशालपेक्षा जबरदस्त स्ट्रॅटेजी खेळली आहे. तिच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही उघड्या पाडूच शकला नाही. तुमचा मास्टर माइंड सुद्धा तिचा गेम उघडा करू शकलेला नाही. म्हणजे हा माझा प्रश्न आहे. आणि सिंपती घ्यायचीच गोष्ट आली ना, तर येस मी तुला एक सांगते. आता बघा 7 दिवसापूर्वी धक्काबुक्कीचा ऍक्सिडेंट झाला होता. हा सर आपले विशाल सर येतात आणि काय म्हणतात, आय एम सॉरी, आय लव्ह यू, हक करून तो त्याला म्हणतो आय लव्ह यू. म्हणजे त्याच्या डोक्यात जो एवढा राग होता ना राकेश बद्दल, तो गेला एका क्षणात आणि ही सेइंग लव्ह यू टू हिम. ही ऍक्टिंग नाहीये. यू आर टेलिंग मी की ही ऍक्टिंग नाहीये. आणि जे तन्वीने बोललं काल ते तुम्हाला झोमलं कारण ते खरं होतं. मी म्हणते ही ऍक्टिंग आहे, हे कॅमेरासाठी आहे. यू आर ओके विथ दॅट. व्हॉट एव्हर ही इज डुईंग, सेइंग लव्ह यू अँड ऑल, हगिंग आफ्टर, लाच मारायची एकाला आणि नंतर म्हणायचं आय एम सॉरी. आणि काय म्हणतो, मी इथे यायची वाट बघतो. व्हॉट इफ राकेश बापट मागच्या आठवड्यात एव्हिड झाला असता, व्हॉट इफ राकेश बापट त्याच्या आधीच्या आठवड्यात एव्हिड झाला असता, तुला सॉरी म्हणणारच नव्हतास. म्हणजे तू बघत होतास की ओके हा फायनलिस्ट येतो का, म्हणजे हा माझ्या लेवलला येतोय का, तर मग मी याला सॉरी म्हणेन. मग ऍटिट्यूड तुझ्यात आहे बॉस, तन्वीत नाहीये.